हरित क्रांती म्हणूया नाही का. तर पहिलं परिवर्तन झालं हरित क्रांती. माणसानं पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापासून तर आजची परिस्थिती बघितली तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून शेती करतो म्हणू शकतो. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापासून तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून माणसं आज काय करतायत, शेती करतायत. या सगळ्या परिवर्तनाला किती काळ लागला? It took us 10,000 years. 10,000 वर्ष लागली. आणि तो काळ पुरेसा होता एखादी गोष्ट निरीक्षण करायला, शिकायला, समजून घ्यायला आणि वापरायला सोपं होतं. कारण वेळ भरपूर होता, वेळ मुबलक होता. 10,000 years भरपूर काळ होता. गती काय होती? संत होती, हळू होती. नंतर माणूस हा जो आहे अतिशय विजनरी आहे. त्यांनी म्हटलं जे पिकतं ते खाऊन जगायचं नाहीये, तर आपल्याला फक्त जे पिकेल ते खाण्यापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्या वाढत गेली आणि वाढत्या लोकसंख्येला कमीत कमी उत्पादनामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपलं हे कसं देता येईल, आपल्याला उत्पादन कसं करता येईल, कमीत कमी श्रमामध्ये कमीत कमी वेळेमध्ये मशिनरीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल आणि लोकांना स्वावलंबी कसं करता येईल, या विचारातून जन्म झाला औद्योगिक क्रांतीचा. कोणता?